कुठं जायचंय, काय पाहायचंय, नुसतं भोंजा शिवल्यासारखं हा जायचं आणि निघून जायचं, पाया पडलं देव बघितला निघून गेलं, किंवा शिवाजी महाराजांचं ठिकाण पाहिलं निघून गेलं, असं करायचं नाही. या प्रत्येक गोष्टीची जेवढी जास्तीत जास्त माहिती घेता येईल तेवढी घ्या. प्रत्येकाला अभ्यास करून माहिती मिळतेच असं नाही, पण जे सांगू शकतोय त्यांनी सांगा. माझं तर म्हणणं ह्याच्या पुढे असं आहे की मी एकटा नाही, माझ्या बरोबर अजून एक 4-5 लोक सांगायला तयार व्हायला हवेत. हे ऐकून ऐकून तुम्ही इतरांना सांगू शकाल असं पण विषय चालणार आहे. त्या अर्थाने आपण विचार करतोय. त्यामुळे थोडं लांब गेला किंवा जास्त दूर गेल्यावर माझा आवाज चालणार नाही, कारण 2 दिवस बोलायचं आहे, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस. मी आता पुढची सूचना देऊन ठेवतो. प्रतापगडावर गतीनं चाला, फोटो काढा, हौस करा, पण मुख्य सोडून बाहेर जाऊ नका, लांब जाऊ नका. हे लहान मुलं आहेत ना, त्या प्रत्येकाला एक पालक देणार आहे मी. म्हणजे हा मुलगा ह्यानं सांभाळा, हा ह्यानं सांभाळा, नाही तर हे कुठं जर उधळले की परत सापडणार नाहीत, असं होऊ नये या विषयानं सांगतोय. आता आपण थांबलेलं हे पहिलं ठिकाण आहे. आपण ज्या अर्थाने आलोय ते सगळ्यात महत्वाचा अर्थ, मी प्रतापगडावर सविस्तर खूप बोलेन, त्यातला सगळ्यात महत्वाचा अर्थ आहे की आपण केवळ सहल म्हणून आलेलो नाहोत. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली महाराष्ट्राचा वारसा, वसा, संस्कृती जिथून आपल्याला आपल्या अंतर्भूत करता येईल अशा भूमीच्या दर्शनाला आपण आलेलो आहोत. मग ते त्या अर्थाने आपण घेतलं पाहिजे, म्हणून हा विषय आहे. तर मग इथं का आलो, आता ठिकाण आहे, 2-3 गोष्टी आहेत. आपल्या सगळ्याच्या एकत्रित बसून जेवणाचा विषय आहे. जागा पाहिजे, सोयीची जागा आहे, पाणी पाहिजे, पाणी आहे, आणि त्याला सान्निध्य आहे. आपण जिथं उभारलो आहोत हे क्षेत्र महाबळेश्वर नावाचं गाव आहे. म्हणजे मूळ महाबळेश्वर म्हणजे हे आता ज्याला महाबळेश्वर म्हणतात हे महाबळेश्वर नाही, हे मालकम पेट नावाचं गाव आहे. ब्रिटिशांचा ज्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य इथं झालं तेव्हा मालकम नावाचा त्यांचा अधिकारी होता, त्याच्या नावाने वसवलेली ती वस्ती आहे. ते महाबळेश्वर नव्हे, ते नवीन महाबळेश्वर, हे मात्र जुनं महाबळेश्वर. जुनं म्हणजे क्षेत्र महाबळेश्वर असं आहे. इथं आता ज्या ठिकाणी आहोत हे देऊळ तुमच्या मागे सगळ्यांच्या दिसतंय, हे सुमारे 10-8 वर्षापूर्वीपर्यंत हे फारसं प्रचलित नव्हतं, उघडं नव्हतं, कारण हे मातीतही बुडालेलं होतं. अभ्यासकाच्या किंवा अन्य गोष्टीतून ते उघडं झालं, आज ते उघडं आहे आणि आपल्याला पाहता येत आहे. हे जे देऊळ आहे हे कृष्णेचं देऊळ आहे. कृष्णामाई जी नदी आहे आपली तिचं देऊळ आहे. त्या अर्थाने देवळाचं दर्शन घेऊ शकतो आपण, आणि पुढं त्याचं पात्रातनं पाणी वाहून येतं तेही पाहतो. दुसरं जे विशेष आहे की ते आता आपल्याला पाहायला जायचंय, तिथं 2 स्थान आहेत. दोन्ही स्थानाची माहिती मी सांगतो. या क्षेत्राचं नाव महाबलेश्वर कशावरून पडलं, महाबली आणि अतिबली नावाचे 2 असुर होते. ते नेहमीप्रमाणे मत्त झाले, मस्ती केली आणि जनतेला त्रास द्यायला लागले, म्हणून भगवान शंकराने त्यांचं पारिपत्य केलं, त्यांचं निर्दालन केलं. त्या 2 असुरांना मारलं. ते 2 असुराच्या नावाने इथं महाबलेश्वर आणि अतिबलेश्वर अशी 2 महादेवाची स्थान आहेत. त्या स्थानात आपण आलेलो आहोत. वरती आपण आता जाणार आहोत. तिथं जाताना एक डाव्या हाताला आहे ते अतिबलेश आणि म्हणजे महादेव, आणि उजव्या हाताला आहे ते महाबलेश्वर, असे 2 स्थान आहेत. तिथून थोडं वर गेलं की साधारण 100-50 फुटावर तिथं एक प्राचीन मंदिर आहे. प्राचीन म्हणजे खूप जुनं आहे, आणि त्या मंदिराचं महत्व असं आहे की तिथं 5 नद्यांचा उगम आहे. कृष्णा, पंचगंगा असंच त्याला म्हटलं जातं. त्यामुळं कृष्णा, वेण्णा, कोयना आणि सावित्री असा 5 नद्यांचा उगम आहे. इथून महाबळेश्वराच्या या डोंगरातून त्या नद्या उगम पावतात आणि त्यांच्या रस्त्याने जातात. पण ज्यांनी कुणी ही विद्वत्ता चालवली त्यांनी त्या नद्यांचा एक नहार पाठ बारीकशी धार आणून त्या मंदिरात सोडलेली आहे. एका ठिकाणी आपल्याला त्यामुळे 5 नद्यांचं संगम म्हणून तसं पाहायला मिळतं. ते पाणी सुद्धा उत्तम आहे, रुचकर आहे, आपल्याला ते अनुभवायला मिळतं, पिता येतं, चांगलं आहे. नुसतं 5 नद्या हा एक भाग झाला. त्याच्याहून पुढचं असं आहे की तिथं 2 गुप्त नद्या पण आहेत, तेही आपल्याला पाहता येतील. म्हणजे तुम्हाला तोही भाग लक्षात येईल. हे झालं या क्षेत्राचं मोठेपणा क्षेत्र म्हणूनचा. पण यात शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या विषयानं एक विलक्षण घटना घडलेली आहे. एक नाही 2 आहेत. त्यातली एक आहे या क्षेत्राचे गोपाळ भट महाबळेश्वरकर नावाचे सूर्योपासक उपाध्य होते, म्हणजे इथले भटजी होते. आणि शिवाजी महाराजांनी त्यांना गुरु मानून त्यांच्याकडून अनुग्रह घेतला सुमारे 1657च्या दरम्यान, आणि त्यांना काही अनुदान, ज्याला वर्षासन म्हणतो, असं दिलं, असा कागदोपत्री उल्लेख आहे. याशिवाय या क्षेत्रात दुसरी विलक्षण घटना घडली ती म्हणजे इसवी सन 1665 पौष वद्य अमावस्या. अमावस्याला कोणचं ग्रहण असतं मुलांना, शाळा शिकता का नाही? बरोबर आहे का सांगा बरं का?
आणि चंद पौर्णिमेला कोणचं असतं, तर त्या अमावस्येला पौष अमावस्येला सूर्यग्रहण होतं आणि सूर्यग्रहणाची पर्वणी साधून शिवाजी महाराजांनी इथे येऊन आपल्या आईंची जिजाऊ साहेबांची जानेवारी 1665 मध्ये इथं तुळा केली. तुळा म्हणजे एका पारड्यात आईसाहेबांना बसवलं आणि दुसऱ्या पारड्यात तुळेचं काय जी वस्तू असतात ते टाकला. पण ती तुळा सामान्य नाही. आम्ही तुळा पाहतो, साखरेची असते, गव्हाची असते, गुळाची असते, पेढ्याची असते, अजून काही असते. पण शिवाजी महाराजांनी जी तुळा केली ती तुळा सोन्याने केली. पुत्र कसा असावा, आईची सोन्यानं तुळा करण्यासारखा असावा. आई कशी असावी, सोन्यानं तिचं मोल केलं तरी कमी असावं अशी असावी. हे जे दृष्टांत आहे हे इथं पाहायला मिळतो. हे आपल्याला शिकायचं असेल तर त्या अर्थाने हे क्षेत्र पाहणं महत्वाचं आहे. म्हणून या क्षेत्राला आलो. शिवाजी महाराजांनी इथं येऊन म्हणजे सूर्यग्रहणाची पर्वणी म्हणून 1665च्या जानेवारीत पौष अमावस्येच्या दिवशी इथं येऊन आईसाहेबांची तुळा केली आणि ते तुळेचं धन आता लोक तुळा करतात आणि ते घरात परत ठेवतात, देत नाहीत. ते सगळं दान करायचं असतं. सोन्यानं केलेली तुळा, सोन्याने आईसाहेबाचं वजन केलं आणि ते सोनं इथं सगळ्या रयतेला वाटून टाकलं किंवा त्यांना काय शिवाजी महाराजाला योग्य वाटतं त्या पद्धतीने ते दिलं. एवढ्यावर हा विषय संपत नाही. कारण त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या पदरी शहाजी महाराजांच्या वेळेसपासून किंवा शहाजी महाराजांच्या आधीपासून जे लोक भोसले घराण्यात कामाला आहेत अशा लोकांपैकी सोनोपंत डबीर या नावाचे ग्रस्त होते की जे शिवाजी महाराजांच्या प्रारंभिक कामात म्हणजे शहाजीराजांनी बेंगलोरमधून जे लोक जोडून दिले त्यातले हे सोनोपंत डबीर. शिवाजी महाराज 10 वर्ष असताना बेंगलोरला गेले, 12 वर्ष असताना माघारी आले तेव्हा शिवाजी महाराजांना शहाजीराजांनी काही मंत्री नेमून दिलेले होते. त्यातले डबीर सोनोपंत डबीर. हे सोनोपंत डबीर म्हणजे परराष्ट्र मंत्री, आजच्या परिभाषेत ज्याला परराष्ट्र मंत्री ते हे डबीर सोनोपंत डबीर यावेळी थकले होते. म्हणजे त्याच वेळेस 65 साली थकले होते. तेही यावेळेस बरोबर होते. पण त्यांचा मायना इतका मोठा होता की अनेक अवघड कामं सोनोपंतांवर शिवाजी महाराजांनी सोपवली. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांच्या कामासाठी म्हणून पंतांना शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे वकील म्हणून पाठवलं आणि ते यशस्वी करून आणलंय. असे पंताचे अनेक दाखले. पंताचं घरातलं स्थान इतकं मोलाचं होतं किती की शिवाजी महाराजांनी एकदा न कळत, ती कथा मोठी आहे फार सांगत नाही, पण न कळत शहाजीराजांच्या सुटकेसाठी जो कोंडाणा द्यावा लागला त्यावेळेस म्हणले आमचे वडील स्वतः शहाणे म्हणवतात पण त्याने आमचं काम ओळखलंच नाही, आम्हाला ओळखलेच नाही, कसे शहाणे ते. आणि आपल्या सोनोपंत डबीरांनी शिवाजी महाराजांना समजून सांगितलं. पण घरातला नोकर असतानाही वडीलधाऱ्याच्या नात्याने सांगितलं, महाराज प्रभू रामचंद्राच्या कुळात जन्माला आला आणि वडिलाला बोलला होता हे तुम्हाला शोभत नाही. शिवाजी महाराजांनी ओळखलं. चुकलं काका, चुकलं, मी बोललो चुकलं. काका म्हणाले एक कोंडाणा देऊन वडील सुटले तर बाकी पृथ्वीचं मोल ते काय, अख्खी पृथ्वी जिंकायला तुम्ही बाहेर पडलात, पुन्हा कोंडाणा जिंकला तर त्यात काही गैर नाही. वडिलांपेक्षा कोंडाणा फार मोठा नाही हे काकांनी तेव्हा कान धरून सांगितलं. शिवाजी महाराजांनी ते ऐकलं, काका चुकलो म्हणाले. हा शिवचरित्रातला महत्वाचा भाग आहे. म्हणजे जरी आपल्या पदरचा नोकर आहे तरी तो सांगतोय तो नीतिमत्तेचा, तो सांगतोय तो वारशाचा, तो सांगतोय तो खरं आहे. वडिलाचा अपमान करणं हे बरं नाही. नकळत झालं, वडील आम्हाला ओळखले नाहीत एवढे शहाणे समजतात लोक त्यांना, पण तेही चुकले असं शिवाजी महाराजांना वाटलं. ते आपले सोनोपंत डबीर हे शिवाजी महाराजांच्या घरात एवढा मायना असणारे. शिवाजी महाराजांचा एक कान. मग शिवाजी महाराजांनी काय केलं, यावेळेस सोनोपंत डबीर थकले होते आणि त्यांचा पोरगा शिवाजी महाराजांच्या चाकरीत बरोबर आहे, पण सोनोपंत घरात बसून सांगतायत. सोनोपंतांनी शिवाजी महाराजांच्या बरोबर इथं आले. आईसाहेबांची तुळा झाल्यावर याच सोनोपंतांना शिवाजी महाराजांनी पारड्यात बसवलं आणि त्यांची सोन्यानं तुळा केली. एका सोन्याची नाव सोनोपंत आहे, दुसऱ्या सोन्यानं तुळा केली शिवाजी महाराजांनी. म्हणजे राजा कसा असावा, ज्येष्ठांचं ऐकणारा असावा आणि पदरचा नोकर असला तरी त्याचंही मोल करणारा असावा, त्यालाही मानाचं स्थान देणारा असावा. हे आपल्याला शिकलं पाहिजे. आपली संस्कृती काय आहे शिवाजी महाराजांच्या चरित्रातून कथेतून आपण जाणून घेतली पाहिजे, आपल्यात ती उतरली पाहिजे. नाहीतर आताची पोरं आमच्या बापाला काही कळत नाही असं सरळ सरळ लोकात म्हणतात. सरळ सरळ म्हणतात, कळत नाही म्हणजे अनेक गोष्टीने काही बोलतात. मग शिवाजी महाराज जर आचरायचे असतील, आपला आदर्श असतील तर या अर्थाने शिवाजी महाराज शिकले पाहिजेत. म्हणून या स्थानाला आपण थांबलो. गप्पा मारायला, महाबळेश्वरात वेळ घालवायला, खरेदी करायला नाही. हाऊस म्हणून फोटो काढा, गप्पा मारा, पण मर्यादित राहा. आता आपल्याला त्या अर्थाने हे दोन्ही ठिकाणं पाहिजेत. हे महाबळेश्वराचं कृष्णाचं देऊळ,
वरचं पंचगंगेचं देऊळ आणि ज्या मंदिरात तुळा केली ते महाबलेश्वर याचं देऊळ, हे तिन्ही पाहायचं आहे. 1657 या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे काही साधनं उपलब्ध आहेत. त्या महाबलेश्वराच्या देवळाचं विशेष असं आहे, महादेवाची सर्वत्र जी पिंड असते ती इथं पिंड नाही, पण जे स्थान आहे ते रुद्राक्षाची पिंड असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे खडबडीत जसा रुद्राक्ष असतो तसं ती महादेवाची पिंड आहे. बाहेरून त्याची शाळुंका वगैरे सगळं आहे, पण ती पिंड आहे ती विशेष असं आहे की ती स्वयंभू आहे. त्यातून 12 महिने सतत पाणी बाहेर येत असतं. कुठून येतं काय येतं काय माहित नाही. आता ती गेल्यावर आपल्याला पाहायला मिळेल. लोक नीट वागत नाहीत. मुद्दा म्हणून सांगतो, हे स्थान तीर्थक्षेत्र आहे, हे स्थान धर्मक्षेत्र आहे. याचा आदर त्या पद्धतीने राहायला पाहिजे. पूर्वी या पंचगंगेच्या मंदिरात त्या 5 नद्याच्या उगमाच्या कुंडामध्ये हात पाय धुता येत होते, स्नान करता येतो, मार्जन करता येत होतं. लोक त्यात घाण करायला राहिले म्हणून स्थानिक लोकांनी ते बंद केलेलं आहे. तसंच महादेवाचं दर्शन करता येत होतं, तिथंही लोकांनी नीट वागणं ठेवलं नाही म्हणून महादेवालाही आता लांबून दर्शन सुरू झालेलं आहे. जे काही आहे ते आहे. आज आपल्याला पाहता येतोय, उद्या पोराला पाहता येईल का नाही अशी लोकांची परिस्थिती व्हायला लागली आहे. त्यामुळं आपण हे महादेवाचं दर्शन घेऊ. पंचगंगेच्या पाण्याचं तीर्थ तुम्ही बाटल्याही भरून घ्या, पाणी देतील, तिथं असतं सगळी व्यवस्था, काही अडचण नाही. सगळे स्थानं पहा, फोटो काढा. फक्त आपल्यापाशी मर्यादित वेळ आहे, कारण आपल्याला पुढे लांब जायचं आहे, प्रतापगड पाहायचा आहे, असंच कथा ऐकत पाहायचं आहे. फिरताना एवढं मोठं झुंड घेऊन बोलता येणार नाही, करता येणार नाही. आपण 2-3 ठिकाणी थांबू, तिथला तिथं विषय तिथं सांगू आणि पुढे जाऊ. फक्त जे करायचं ते गतीनं करा. आता किती वाजलेत बरोबर? 3:15. हा, मग आता 3:15 म्हणजे 3:30 पर्यंत इथलं दर्शन, वरचं पंचगंगेचं दर्शन आणि महाबळेश्वराचं दर्शन करून पटकन आपल्या गाडीकडे यायचं नादाला लागा. आम्ही सगळ्या बरोबर पुढे पुढे आहे. सगळ्यात